नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. तर मंदिरात आले होते आणि बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई, आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. तर मी अगोदर पण सांगितलं आहे तुम्हाला, नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही महिन्याचं वितरण हे ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळं आत्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचं वितरण परत होणार नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याच महिलांकडून EKYCमध्ये चुका झाल्या, त्या संदर्भात मी व्हिडिओ शेअर केला आहे की तुमच्याकडनं काय काय चुका झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच महिलांची EKYC झाली नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 2026 जानेवारीपासून किती महिलांचे फॉर्म आणि कुठल्या महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत हेही मी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. त्याच्यामध्ये जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते मला अवश्य सांगा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजून एक आहे त्याच्यामध्ये, की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्ही पात्र आहोत पण आम्हाला EKYC करता येत नाही किंवा आमची EKYC चुकलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, EKYC चुकलेली आहे. तर आत्ता आपण त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतो का? नाही. आता आपण सुधारणा कधी करू शकणार आहोत किंवा EKYC परत कधी करू शकणार आहोत, तर जेव्हा आपल्याला पोर्टल परत एकदा उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामुळं मी स्वतः महायुती सरकारला विनंती केलेली आहे, आपल्या देवाभाऊंना विनंती केली, आदरणीय शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे. मी परत आत्ता या तुमच्या माध्यमातून जेवढ्याही महिलांची आमच्या EKYC बाकी आहे किंवा ज्यांची EKYC अजून चुकलेली आहे, तर अशा सर्व महिलांसाठी आपल्याला परत एकदा पोर्टलवर EKYCचं ऑप्शन सरकारने उपलब्ध करून द्यावं, हेच मी तुमच्या माध्यमातून सांगत आहे. तर एक लक्षात घ्या, आपल्याला आत्ता येणारा काळ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पात्र आहात तर तुमचा लाभ चालू करण्यासाठी मी माझे आतून प्रयत्न करत आहे. माझे प्रयत्न आहेत, काळजी करू नका. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. जेवढ्या जास्त महिला आपल्याजवळ कनेक्ट होतील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण का माहिती आहे का, कारण आपल्याला EKYCसाठी पोर्टल, जर आपल्याला परत पोर्टलवर जर ते ऑप्शन आणायचं असेल EKYCसाठी, तर ह्याला खूप साधी सोपी गोष्ट नाही आहे ही. मी तर सरकारला माझ्या पद्धतीने विनंती करत आहे, पण तुम्हीसुद्धा या माध्यमातून विनंती करू शकता. जास्तीत जास्त कमेंट करा. बाकीचं सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काळजी करू नका. जेव्हा जानेवारीचं वितरण होईल तेव्हा आपल्याला समजेल. बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून चेक व्हायचे बाकी आहेत, जे पडताळणीसाठी गेलेले आहेत. पडताळणी झाल्यावर जानेवारीमध्ये पाहू की कोणाकोणाला हप्ता येतो, म्हणजे जानेवारीचं वितरण होईल तेव्हा. बाकी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणखीन काहीही तुमच्या याच्यावर प्रश्न असतील तर मला अवश्य तुम्ही कमेंटद्वारे शेअर करू शकता. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.